पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार, मी मधुरा. आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे. चला तर मग सुरुवात करूया. आज काय बनवूया? आज आणखी एक पारंपरिक पदार्थ बनवतो आणि हा पारंपरिक पदार्थ बनवत आहेत साधना तांबोळी काकू. काकू, तुमच्या आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. नमस्कार. आणि आज आपण काय बनवतो? आज आपण सुंदल बनवणार आहोत. हा कुठला पदार्थ आहे? कारण मी हे नावच पहिल्यांदा ऐकते. हा साधारण कोकणामध्ये जास्त बनवला जातो, कारण कोकणात मुळात तांदूळचं पीक भरपूर असतं आणि तांदळाचे पदार्थ कोकणात खूप खाल्ले जातात. त्यामुळं हा कोकणी पदार्थ म्हणलं तरी काही हरकत नाही. म्हणजे सुरुवातीला काय करूयात? आता ह्याच्यासाठी लागणारे आपल्याला आपण पाणी ठेवलंय. 1 कप पाणी उकळत ठेवलंय. आता त्याच्यामध्ये ही 1 कप पिठी आपण ह्याच्यात घालून ह्याची मोदकाला जशी आपण उकड काढतो ना तशी उकड काढून घ्यायची. अच्छा, तर आता पाण्यामध्ये थोडं मीठ घालूया. पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल. चवीपुरतं मीठ, म्हणजे थोडक्यात उकडीच्या मोदकाची जशी अगदी अगदी तसंच तशीच. आणि यामध्ये आता पीठ घालायचं. म्हणजे सेम आपण जसे मोदकाला उकड काढतो ना तशीच उकड काढून घ्यायची. बऱ्याचदा असं होतं की उकडीच्या मोदकाची पिठी राहिलेली असते, तर त्यापासून पण हा पदार्थ बनवतो. आणि हा ना खूप पौष्टिक पदार्थ आहे आणि सकाळच्या वेळेला नाश्त्याला खाण्यासाठी तर अतिशय उपयुक्तच आहे. म्हणजे आणि लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना असा आवडणाराच असा पदार्थ आहे हा. हल्ली काय आहे ना, लोक इतकी हेल्थ कॉन्शियस झाली आहेत ना, त्यामुळं सकाळी नाश्त्याच्या पदार्थामध्ये सुद्धा हल्ली लोक विचार करतात नेमकेपणाने काय खायचं. मला वाटतं आणि यामध्ये भाज्या जरी घातल्यात तरी चालेल ना? हो हो अगदी. आणि मुख्य म्हणजे ना, हे उकड काढून तुम्ही आदल्या दिवशी ठेवू शकता मळून आणि दुसऱ्या दिवशी पण करू शकता. खूप तुमचा वेळ वाचतो. अगदी 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 आयत्या वेळेस पण तुम्ही हे बनवू शकता. अगदी. आता आपण ही उकड या भांड्यात काढून घेऊ. आता ही चांगली मळून घेऊया. आणि आता ह्याचे छोटे छोटे गोळे करायचे. अच्छा, साधारण लिंबा एवढे नाही, खूप लहानच, म्हणजे लहान असते. छोटे छोटे करायचे, गुलाबजाम एवढे. आपण ह्याचे सगळे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला वाफवायचे आहेत. स्टीमरची प्लेट आहे त्यावर ठेवते. अगदीच हे स्टीमर वगैरे नसेल, चाळणीवर ठेवून वाफवलं तरी चालेल. अगदी. किंवा इडलीचं जी इडली पात्र आहे त्यात केलं तरी काही हरकत नाही. आता ही आपण साधारणपणे एक 10 ते 15 मिनिटं याला चांगली वाफ आणून देऊया. अच्छा, आणि हे वाफवून तयार होतंय तोवर तुमचं, आता तुम्ही फूड बिझनेस पण करताय, इतके अनेक वर्ष कुकिंग करताय, तर काही टिप्स तुम्हाला द्यायला आवडेल का? हो, नक्कीच आवडेल ना. उन्हाळ्यात काय होतं, दही लवकर आंबट होतं. अच्छा. कधी कधी आपण लावतो दही, बाहेर जातो आणि मग ते बाहेर राहिलं की थोडंसं का होईना आंबट होतं. तर ते टाळण्यासाठी दही लावतानाच काय करायचं, थोडीशी पिठी साखर घालायची. आणि रवीने घुसळून ते दही लावायचं, म्हणजे अजिबात आंबट होत नाही. आता हे जवळपास 15 मिनिट आपण वाफवून घेतलेले. वा वा, मस्त असं ते ना, छान असं त्याला चकाकी आलेली आहे, ग्लेज आलेला आहे. तिथपर्यंत हे वाफवून घ्यायचं. मस्त. आता काय करूयात? आता आपण ह्याला फोडणी द्यायची. अच्छा, फोडणी करता तेल गरम झाले. आता आपण उपम्याला जशी फोडणी देतो ना तशी साधारण ती फोडणी असते. अच्छा. आता थोडंसं आपण मोहरी टाकूयात, थोडे जिरे टाकूयात, थोडासा हिंग आणि मुख्य म्हणजे उडदाची डाळ. अच्छा. उडदाच्या डाळीने याला फार सुंदर चव येते. ती थोडी अशी गुलाबी करायची उडदाची डाळ. अच्छा. आता ह्याच्यात थोडासा कढीपत्ता, हिरव्या मिरचीचे तुकडे, थोडीशी लाल मिरची, सुकी लाल मिरची. ती पण ऑप्शनल आहे. म्हणजे तुम्ही कमी तिखट खात असाल तर एकच मिरची घातली तरी चालेल. थोडासा कांदा घालू आता ह्याच्यात, आणि आवडत असतील तर तुम्ही काजू घालू शकता. अच्छा, मस्त फोडणी बसते. खूप छान असा सुवास तरवळला आहे. आता कांदा हा मस्त गुलाबी झालेला आहे.
आपण थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ टाकूया. चवीप्रमाणेच टाकायचं कारण आपण ह्याच्यात पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे. थोडीशी साखर आणि आता ह्याच्यात आपण वाफवलेले हे सुंदल घालूयात. आता आपण याला एक छान वाफ आणून घेऊया. अच्छा. आता 5 मिनिटं झालेली आहे. हां. बघूयात आपण आता. वा, क्या बात आहे. इतके सुंदर दिसतात ते सुंदर आणि इतकं सुंदर त्याला कोटिंग आलेलं आहे. कोथिंबीर घालूयात आता. कोथिंबीर आणि ओलं खोबरं. खूप सुंदर दिसतंय. अतिशय टेम्पटिंग. म्हणजे तुम्हाला मोठे तर खाऊ शकतात पण लहान मुलांना जर डब्यासाठी काय तुम्ही ऑप्शन पर्याय बघत असाल तर हा एक नक्कीच. खूप छान पर्याय आहे आणि हेल्दी ऑप्शन. हेल्दी आहे. आणि मुख्य म्हणजे एक दिवस आधी तुम्ही तयारी करून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी फक्त उठून स्टीम करायचं आणि परतायचं. कोकण विशेष सुंदल करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप पाणी, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल, 1 कप तांदळाचं पीठ, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, 1 चमचा उडदाची डाळ, कढीपत्ता, 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, खोवलेलं ओलं खोबरं. पाणी गरम करत त्यात मीठ आणि तेल घालायचं आणि तांदळाचं पीठ घालत त्याची उकड काढायची आणि मळून घ्यायची. याचे अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करायचे आणि याला वाफवून घ्यायचं. आता गरम तेलात मोहरी, जिरं, हिंग, उडदाची डाळ, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, सुकी लाल मिरची आणि कांदा, काजू घालायचे आणि परतून घेत यात चवीप्रमाणे मीठ, साखर आणि वाफवलेले सुंदल घालायचे आणि परतून घेत वाफ काढायची. आता यावर आवडीप्रमाणे कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा चव घालायचा. झाले आपले कोकण विशेष सुंदल तयार. सो आपल्यासोबत आज आलेल्या आहेत माधुरीताई आणि या खास आलेल्या आहेत गुहागरवरून. पण आज पहिले काय बनवतोय? आज पहिल्यांदा मी आमसुलाचा सार दाखवते. सो काय करतोय? आता आपण पहिल्यांदा 7-8 आमसुलं घेऊया आणि त्याच्यात गरम पाणी एक 10 मिनिटं घालून ठेवूया. गरम पाण्यामध्ये हे गरम पाण्यामध्ये आपण हे आमसुलं भिजवली आहेत. एक 10 मिनिटांनी ती आपण कोळून गाळून घ्यायची आहेत. आपण मगाशी गरम पाणी घालून जी आमसुलं भिजवली होती ती आता छान फुगली आहेत, म्हणजे सोक झाली आहेत. आपण ती आता कुस्करून घेऊया. आणि रंगही सुरेख आला. रंगही फार सुरेख आलाय. आमसुलं नीट व्यवस्थित कुस्करून घेऊया आणि ती बाजूला काढूया. म्हणजे आमसुलाचे जे गर आहे हा, ते काढून. आमसुलाचा गर काढलेला आहे बाजूला. आणि आता हे आपण आमसुलाचं जे पाणी आहे ते सारासाठी जे आपण वापरणार आहोत ते आपण गाळून घेऊया. आता जो आपण आमसुलांचं गाळून तयार केलं पाणी आहे त्याच्यामध्ये थोडं ॲड करायला लागेल. ते आपण अंदाजाने पाणी ॲड करूया. त्याच्यामध्ये 1-2 चमचे साखर लागेल घालायला. नंतर तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ. हे नीट ढवळून घेतल्यावर आता आपल्याला त्याच्यावर फोडणी घालायची. आता आपण जे आमसुलाचं सार केलंय त्याला आपण तुपाची फोडणी देणार आहोत. आपण प्रथम जिरं घालूया. ते तडतडाच्या आधीच थोडेसे लसूण टाकू. वा, हे थोडा कढीपत्ता जरा चुरून टाकते म्हणजे थोडा चांगला वास येईल. 2 मिरच्या. ही जी तुपाची फोडणी आहे ना, का म्हणजे त्याचा सुवास छान दरवळतोय. क्या बात आहे. अगदी साधी आहे पण मस्त सुग्रा असं आपण म्हणतो ना तसा सुवास दरवळलेला आहे. आता हे झालंय. हे झालंय. आता आपण या सारावर ही फोडणी घालूया. आता आपण जी तुपाची फोडणी केली आहे ती आपण सारावर घालणार आहोत. वा, वरून जरा कोथिंबीर घालूया. क्या बात आहे. रंग खूप सुरेख आलेला आहे आणि हे छान लागतो मऊसर भात केल्यावर. त्याच्याबरोबर सार हे खूप छान लागतं. कोकण विशेष आमसुलाचं सार करण्यासाठी लागणारं साहित्य: 7 ते 8 आमसुलं, गरम पाणी, आमसुले भिजवण्यासाठी, 2 चमचे साखर, चवीनुसार मीठ, 1 चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरं, 2 चिरलेल्या लसूण पाकळ्या, कढीपत्ता, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर. आमसुलात गरम पाणी घालायचं आणि आमसुलं भिजवून घ्यायची.
आता गर काढून घेत हे पाणी गाळून घ्यायचं. आता यात पाणी पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.